काय 10वी नंतर डिप्लोमा करायची इच्छा आहे? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर हे डॉक्युमेंट्स मला तयार करून घ्यावे लागतील, कारण जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स नसेल ना तर तुम्हाला डिप्लोमाला ऍडमिशन घेता येणार नाही. मग कोणकोणते डॉक्युमेंट्स लागेल? सर आमची कॅटेगरी ओपन आहे, आम्हाला कोणते लागेल? आमची ओबीसी आहे, आम्हाला कोणते लागेल? आमची एससी आहे, आम्हाला कोणते लागेल? कॅटेगरी वाईज सर्व काही तुम्हाला मी सांगणार आहे. आणि हो, ही जी ऍडमिशन प्रोसेस असते तिला म्हणतात कॅप राऊंड प्रोसेस, म्हणजे कॅप सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. तर या पद्धतीने सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागतो. हे सर्व डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड करावे लागतात, नंतर त्याला चेक करावे लागतात, कन्फर्म करावे लागतात, व्हेरीफाय करावे लागतात. मग तुमची प्रोसेस पुढे पुढे चालू असते. 2-2.5 महिन्याची संपूर्ण प्रोसेस असते. तर ही कशी असते याबद्दल सुंदर असा व्हिडिओ मी बनवलेला आहे की डिप्लोमाची कॅप राऊंडची प्रोसेस नेमकी असते कशी, तर संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक दिलेला आहे, आता जाऊन बघून घ्या. ठीक आहे, चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे जेणेकरून तुम्हाला डिप्लोमाला ऍडमिशन घेताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू डॉक्युमेंट्स कोणकोणती लागतात. ठीक आहे, चला तर सर्वात आधी डॉक्युमेंट सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की डिप्लोमामध्ये महाराष्ट्रातला आपला नंबर 1 चॅनल आहे विनीत ट्युटोरियल्स नावाचा पण चॅनल आहे, विनीत सर नावाचा पण चॅनल आहे. तर यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस एकदम कमी किमतीत आहे आणि जबरदस्त क्वालिटी आहे. एकदा जाऊन डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन आपल्या प्ले स्टोर वरून आणि जाऊन डेमो लेक्चर बघा. फ्री डेमो लेक्चर आहे, भरपूर सारे डेमो लेक्चर आहे, भरपूर सारे कोर्सेस आहे. डिप्लोमाचा M1 असो M2 असो, आपल्या ऍप्लिकेशनच्या मदतीने बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आउट ऑफ मार्क काढलेले आहे. M1 मध्ये 134 विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी आउट ऑफ मार्क काढले, 70 आउट ऑफ 70 मार्क काढलेले आहे. आता नंबर तुमचा आहे. आणि हो, जर 10वी मध्ये तुमचं बेसिक थोडं कच्चं राहून गेलं असेल तर बेसिक फाउंडेशन नावाची आपली एक बॅच आहे, फक्त 10 रुपयाची. अरे फक्त 10 रुपयाची. 10 रुपयाला वडापाव मिळेल ना भाऊ. आता त्या 10 रुपयामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या तिघी विषयांचे बेसिक मी तुमचे एकदम पक्के करून ठेवले. कारण बरेच जण म्हणता ना डिप्लोमा कठीण असतं भाऊ, डिप्लोमा खूप कठीण असतं भाऊ. काही कठीण नसतं रे, मी आहे ना शिकवायला. तर बेसिक फाउंडेशन या कोर्समध्ये तुमचे सर्व बेसिक मी क्लिअर करून दिले आहे. 10 रुपयाची फक्त बॅच आहे, घेऊ शकता. त्याच्यामध्ये सुद्धा मी डेमो लेक्चर दिले, त्याच्यातले पण डेमो लेक्चर आवडले ना तरच 10 रुपये भरावं, नाही तर नका भरू. ठीक आहे ना. जसं डिप्लोमाचे भरपूर सारे कोर्सेस आपले आहे, ऑनलाईन क्लासेस आपले आहे. तर जाऊन व्हिजिट करा, विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आणि जळगावचे असेल तर व्हिजिट करा विनीत ट्युटोरियल्सला. आपला क्लास आहे, फ्री काउन्सिलिंग तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे ना. मागच्या 8 वर्षापासून करिअर गायडन्स मी करतोय, भरपूर साऱ्या गोष्टी करतोय. या भेटा एकदा आपल्या चॅनलला चेक करा, ऍप्लिकेशनला चेक करा. ठीक आहे, चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा बेटा, लक्ष द्या. तर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात हे जनरल डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगतोय, त्यानंतर कॅटेगरी वाईज सांगेल, चालेल ना. चला तर सर्वात पहिले आहे SSC मार्कशीट, तुमचं 10वीचं मार्कशीट. मार्कशीट तुमचं बघा, रिझल्ट लागल्यानंतर 1 ते 1.5 हप्त्यामध्ये, 1 हप्त्यानंतर जवळपास, ठीक आहे ना, तुम्हाला तुमच्या शाळेमधून हे मार्कशीट मिळत असतं. ठीक आहे ना. आणि मार्कशीट सोबत मिळतं तुम्हाला तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट. ठीक आहे ना, तर स्कूल और कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट. तर बघा बेटा, मार्कशीट तर लागेल, ठीक आहे ना. दुसरी गोष्ट लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल. तर लिव्हिंग सर्टिफिकेट ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमधून घ्याल तर तुम्हाला काय काय चेक करायचंय? सर्वात पहिले त्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर नॅशनॅलिटी इंडियन आहे किंवा नाही हे एकदा चेक करून घ्या. दुसरी गोष्ट, तुमचं बर्थ प्लेस, तुमचा जन्म कुठे झाला हे त्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर दिलेलं असतं, हे एकदा चेक करून घ्या की तुमचा जन्म कुठे झालेला आहे याचा उल्लेख त्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर केलेला आहे किंवा नाही. तिसरी गोष्ट, तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमच्या आईचं नाव यांचं स्पेलिंग बरोबर आहे किंवा नाही हे एकदा चेक करून घ्या. चौथी गोष्ट, डेट ऑफ बर्थ, तुमची जन्म दिनांक ही प्रॉपर लिहिलेली आहे का नाही. बऱ्याच वेळा चुकून होऊन जाते, कधी कधी ते बी माणसं यार, ते बी काय करतील, त्यांच्याकडून पण चुका होऊ शकता. ते एकदा चेक करून घ्या. त्यानंतर सर्वात महत्वाचं, तुमची मदर टंग कोणती आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण सांगेल तुम्हाला काय विषय असतो काय नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही डिप्लोमा ऍडमिशन घेताना तर लिंग्विस्टिक मायनॉरिटी दिलेली असते, त्या ठिकाणी तुमची लँग्वेजची मायनॉरिटी सुद्धा असते. म्हणजे बरेचसे विद्यार्थी समजा त्यांची लँग्वेज समजा सिंधी असेल, मारवाडी असेल, गुजराती असेल, ठीक आहे ना, तर अशा विद्यार्थ्यांना स्पेशल बेनिफिट मिळतो ऍडमिशनच्या वेळेस. त्यामुळे सांगतोय, तर तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर तुमची मदर टंग कोणती आहे हे बघून घ्या. त्यानंतर रिलिजियस, तुमचा धर्म कोणता आहे, धर्माचा सुद्धा उल्लेख तुमच्या ठिकाणी असावा. हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, जे पण काय असेल तर तुमचा धर्माचा उल्लेख तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर असला पाहिजे. ठीक आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. ते या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहे, बरोबर आहे. जर याच्यामध्ये थोडीशी पण काही समजा तफावत असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल, विलांटी, काना, मात्रा सर्व एकदा चेक करून घ्या. ठीक आहे ना. मराठीमध्ये असेल तर सर्व चेक करून घ्या आणि इंग्लिशमध्ये असेल तर स्पेलिंग प्रॉपर चेक करून घ्या.
त्याच्याशिवाय लिव्हिंग सर्टिफिकेटला घरी आणू नका. आणि तुमची कॅटेगरी कास्ट कोणती आहे हे तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेट प्रॉपर असलं पाहिजे. आज समजा बघा, आता माझं कसं आहे भावसार ओबीसी, तर भावसार ओबीसी मी बरोबर टाकून घेतलं होतं डायरेक्ट एकदम पद्धतशीर. पाय भाऊ भावसारच्या पुढे ओबीसी लिहून देऊ म्हणजे मस्त राहतं. काही जण जे लेवा पाटील असतात ते लेवा पाटीदार लावतात, तर लेवा पाटील म्हणजे जे पण काही तुमचे मिस्टेक असेल ना हे तुमच्या आई वडिलांना विचारा प्रॉपर हे आहे का नाही हे चेक करा. मग लगेच काही असेल लगेच करेक्शन करून घ्या बरं. लक्षात ठेवा, आता जर तुम्ही गेले तर कॉलेजवाले स्कूलवाले लगेच तुम्हाला ते लगेच नवीन एलसी बनवून तुम्हाला देतील, खाडाखोड वगैरे करणार नाही, लगेच नवीन भेटेल. पण जर तुम्ही घरी घेऊन गेले 8-10 दिवसानंतर गेले 1 महिन्यानंतर गेले किंवा मग ऍडमिशन घेताना तुम्हाला काही त्रास आला तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो बरं. त्यामुळे लिव्हिंग सर्टिफिकेट घेताना व्यवस्थित चेक करा. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट. आता बरेचसे विद्यार्थी काय करतात 10वी नंतर काय करतात, काही समजा 11वी-12वीला ऍडमिशन घेतलं बरोबर, 11वी नाही करायचं भाऊ आता मला परत डिप्लोमा करायचा आहे 10वी नंतर. मग अशा विद्यार्थ्यांनी ज्यांनी 10वी नंतर एखादी वर्ष त्यांनी गॅप घेतला असेल किंवा 10वी नंतर एखादं वर्ष त्यांनी इकडे तिकडे काही काम वगैरे केलं असेल, काही गोष्टी केल्या असेल, तुमचा गॅप पडला असेल एका वर्षाचा, तर गॅप सर्टिफिकेट तुम्हाला बनवावं लागेल. काही टेन्शन नाही घ्यायचं. कुठं बनतं सर हे? तहसील कार्यालयात जायचं, बाहेर ते वेंडर बसलेले असतात बरोबर ना, भरपूर सारे वेंडर बसलेले असतात, त्यांना म्हणायचं भाऊ 350 रुपये दिन मी 350 रुपयापेक्षा 1 रुपया जास्त नाही बनवून दे मला पटकन. गॅप सर्टिफिकेट बनवून जातं 350 रुपयात. ठीक आहे ना. चला थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं भाऊ, इथं 350 नका जा, कमी बी होऊ शकतं जास्त बी होऊ शकतं. ठीक आहे. पुढे तुमचं बेटा कास्ट सर्टिफिकेट. तर जे विद्यार्थी ओबीसी, एससी, एसटी, एनटी, NT1, NT2, NT3, NT4, SEBC, SBC अशा कॅटेगरीमध्ये असेल आणि तुम्हाला जर कॅटेगरीचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे दोघी गोष्टी तुमचं बनवायला पाहिजे. ठीक आहे ना. मग सर कास्ट सर्टिफिकेट तर आमच्याकडे आहे, कास्ट सर्टिफिकेट आमच्याकडे आहे, त्या कास्ट सर्टिफिकेटवर नाव प्रॉपर आहे की नाही, आपल्या मार्कशीटवर जे स्पेलिंग आहे ते स्पेलिंग कास्ट सर्टिफिकेटवर आहे की नाही हे एकदा चेक करून घ्या बरं. माझा प्रॉब्लेम झाला होता VINIT आणि VINEET असं इकडे तिकडे होतं, आयच्या ऐवजी डबल होतं, तर मला खूप प्रॉब्लेम झाला होता भाऊ. माझं ऍडमिशन होऊन त्यांनी बाहेर आखलून दिलं होतं, जाय बोयला करेक्ट करून आण. एवढं बरं की माझ्याकडे दिवस होते म्हणून ठीक मी बरोबर ते काढून घेतलं. पण बघा बाळांनो, तुमच्याकडे असं काही होईल तर आताच चेक करून घ्या, नाही तर मग ऍफिडेव्हिट बनवून घ्यायचा. ठीक आहे ना. चला, तर कास्ट सर्टिफिकेट ओबीसी या कॅटेगरीवाल्यांना लागेल कास्ट सर्टिफिकेट. आता काही विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी, सर आमचं कास्ट व्हॅलिडिटी नाहीये सर, आता काय करू सर आम्ही? तर बघा, ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे, आनंदाची गोष्ट आहे, एकदम आनंदाची गोष्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही त्यांनी लवकरात लवकर अप्लाय करून टाका, लवकरात लवकर अप्लाय करून टाका. का? कास्ट व्हॅलिडिटीला कमीत कमी 2 ते 2.5 महिने लागतात. पैसे दिले तर 1 महिन्यात पण भेटून जाईल. ठीक आहे ना. पण 1 महिन्याची लवकर नाही भेटणार. ठीक आहे ना. तर कास्ट व्हॅलिडिटी शिवाय तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही, लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये जर तुम्हाला समजा तुमची कॅटेगरी एससी असेल ना, तर तुम्हाला डिप्लोमाची ऍडमिशनची फी गव्हर्नमेंटमध्ये लागेल तुम्हाला 1500-1600 रुपये, प्रायव्हेटमध्ये लागेल तुम्हाला 5-6 हजार रुपये लागेल. पण जर तुम्ही तुमचं कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट दाखवू शकले नाही तर तुम्हाला ओपन कॅटेगरीची फी भरावी लागेल भाऊ. येते का लक्ष तुम्हाला? आणि तुमचं सीट सुद्धा कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळे लक्ष ठेवा, ज्या कॅटेगरीचे तुम्ही असाल बेटा त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर आनंदाची गोष्ट, आणि जर नसेल ना कास्ट व्हॅलिडिटी तर आत्ताच एक काम करा, अप्लाय करून द्या. कारण त्याची ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करता ना कास्ट व्हॅलिडिटी तर त्याची पावती मिळते, रिसिप्ट मिळते. ही रिसिप्ट सुद्धा तुम्ही अपलोड केली ना तरी सुद्धा चालतं. येतंय का लक्षात? काय कास्ट व्हॅलिडिटी याला 2 महिने लागतात, तोपर्यंत ऍडमिशन प्रोसेस होऊन पण जाईल. पण त्याची रिसिप्ट जरी आपण अपलोड केली ना तरी सुद्धा चालतं. येतंय लक्षात तुम्हाला? पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचं रिसिप्ट अपलोड केल्यानंतर कॉलेज तुम्हाला एक डेडलाईन देईल की या तारखेपर्यंत तुम्हाला तुमची व्हॅलिडिटी सबमिट करावी लागेल, नाही तर आम्ही तुमचा प्रवेश कॅन्सल करू. येतंय का लक्षात? ठीक आहे ना. तर हो म्हणायचं, रिसिप्ट अपलोड करून द्यायची, मस्तपैकी राहायचं. ठीक आहे ना. आणि कास्ट व्हॅलिडिटी आल्यानंतर ती दाखवून द्यायची, म्हणजे विषय क्लोज. पण जर त्या डेडलाईन पर्यंत तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी कॉलेजला दाखवू शकले नाही तर कॉलेज तुमचा प्रवेश रद्द करू शकतं किंवा तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये ते ट्रान्सफर करू शकतं बेटा. मग जर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये ट्रान्सफर केलं गेलं तर फी लागते भाऊ, फी बी लागते आणि स्कॉलरशिप बी भेटत नाही. एवढं खतरनाक काम होऊन जातं बेटा. ठीक आहे ना. तर लक्षात ठेवा बेटा, कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी या कॅटेगरीसाठी लागेल. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट्स. तर जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना स्कॉलरशिप मिळते बेटा. स्कॉलरशिप मिळते का? सर्वांना मिळते का? हो बेटा, सर्वांना मिळते. म्हणजे ओबीसी असाल, SC, ST, VJ, NT, SEBC सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते तुमच्या अकाउंटमध्ये. मग त्यासाठी तुमच्या पॅरेंटचा जो इन्कम आहे हा 8 लाखांपेक्षा कमी असला पाहिजे. तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट सुद्धा बनवून घ्यायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट तुमचं नाही बनणार, तुमच्या वडिलांचं बनेल. आणि इन्कम सर्टिफिकेट बनवताना मागील 3 वर्षाचं बनवायला लावायचं. ठीक आहे ना. म्हणजे एका याच्यातच ना असं ते डबडं बनवतात आणि त्या डबड्यामध्ये लिहितात 2021-22, 22-23, 23-24 असं ते इन्कम दाखवतात. आणि हा इन्कम आहे ना
8 लाखांपेक्षा कमी असला पाहिजे तुमचा, बस, बाकी काही विषय नाहीये. ठीक आहे ना. तर इन्कम सर्टिफिकेट बनवून घ्या, कारण इन्कम सर्टिफिकेट बनवलं ना त्याच्यानंतरच नॉन क्रिमिलियर निघतं. लक्षात ठेवा. बघा, नॉन क्रिमिलियर जर तुम्हाला काढायचं असेल तर यासाठी इन्कम सर्टिफिकेट पहिले बनवावं लागेल. म्हणजे जर तुम्ही आज इन्कम सर्टिफिकेट बनवशाल तर 4-5 दिवसात हे तयार होईल. मग हे आल्यानंतर मग तुम्ही नॉन क्रिमिलियरला अप्लाय करशाल, तर तोपर्यंत वेळ होता कामा नाही. त्यामुळे सांगतो बेटा, लवकरात लवकर अप्लाय करून त्या जे डॉक्युमेंट तुमचे तयार असेल तर आनंदाची गोष्ट आहे, नसेल तर लवकरात लवकर बनवून घ्या. ठीक आहे ना. चला असो. तर बघा बाळांनो, इन्कम सर्टिफिकेट बनवूनच घ्या, सर्वांना लागेल असते. त्या इन्कम सर्टिफिकेट तुमच्या पॅरेंटचं असतं बरं, लक्षात ठेवा. सर्टिफिकेट ऑफ नॉन क्रिमिलियर, जे विद्यार्थी ओबीसी असेल किंवा समजा व्हीजेएनटी, एसईबीसी किंवा एसबीसी असेल तर अशा विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर लागतं बेटा. एससी आणि एसटी यांना नॉन क्रिमिलियर लागत नाही. एससी एसटीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर लागत नाही बेटा. ठीक आहे ना. बाकी सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर गरजेचं आहे. हे जरी नसेल ना तरी तुमचं ऍडमिशन हे कॅटेगरीमध्ये होणार नाही, तुम्हाला ओपन मध्ये कन्वर्ट केलं जाईल बेटा. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ओपन मध्ये केलं की तुम्हाला फीज पूर्ण भरावं लागेल, पूर्ण डायरेक्टली. बघा, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, जर तुमच्या कॉलेजची फीस, गव्हर्नमेंट कॉलेजची जर फीस केली तर ओपन साठी असते 6,000 रुपयाच्या आसपास, ओबीसी साठी असते जवळपास 3,500च्या आसपास, आणि कॅटेगरीवाल्यांसाठी असते जवळपास 1,800च्या आसपास. ठीक आहे ना. तर बघा बेटा, जर तुम्ही ओबीसीची असाल तर 3,500 भरावं लागेल, एससी एसटी असाल तर 1,800, आणि ओपन असाल तर 6,000. ही गव्हर्नमेंटची. पण सर्वांचे नंबर गव्हर्नमेंटमध्ये लागता नाही लागता कोणी सांगितलंय का? नाही बेटा. ठीक आहे ना. त्यामुळे जर प्रायव्हेट कॉलेजची जर फीस पकडली तर 50,000 फीज आहे बेटा. काय, प्रायव्हेट कॉलेजची 50,000 फीज आहे बेटा. म्हणजे जर तुम्ही तुमच्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट, मग कास्ट सर्टिफिकेट असो, कास्ट व्हॅलिडिटी असो किंवा नॉन क्रिमिलियर असो, हे जर तुम्ही जाहीर नाही करू शकले, त्या ठिकाणी नाही अपलोड करू शकले योग्य वेळेवर, आणि डेट निघून गेली, तर तुम्हाला पूर्ण फी भरावं लागेल बेटा. आणि काही वापस येणार नाही, स्कॉलरशिपनी काही खूप त्रास होतो बरं. घरचे लय आरडा मारता की काय करत होता, डॉक्युमेंट कोणते लागत होते. त्यामुळे सांगतो बेटा, हा व्हिडिओ प्रॉपर बघा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण काही विद्यार्थ्यांनी बनवलेले असतात, काही नसतात. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा बेटा. ठीक आहे ना. कारण मला नाही वाटत की कोणत्या माझ्या विद्यार्थ्याचं, माझ्या भावाचं, माझ्या बहिणीचं नुकसान झालं पाहिजे असं मला नाही वाटत. ठीक आहे ना. त्यामुळे करून घ्या बाळांनो. चला पुढे. आता नॉन क्रिमिलियर तर बनलं या कॅटेगरीवाल्यांसाठी. त्यानंतर ओपन कॅटेगरीमध्ये आता बघा, मग तुम्ही म्हणशाल, काहो सर, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एवढी फी भरावं लागते का 50,000? वा बापा, मी तर गरीब आहे सर, मी काय करू सर? तर बघा बेटा, जरी तुम्ही ओपन कॅटेगरी मधले असाल पण तुम्ही थोडं गरीब घराण्यातले असाल, म्हणजे तुमच्या वडिलांचं जे वार्षिक उत्पन्न आहे, अॅन्युअल इन्कम, हे जर 8 लाखांपेक्षा जर कमी असेल ना तर तुम्ही इकॉनॉमिकल वीकर सेक्शन मध्ये येऊ शकता. बघा, पुन्हा एकदा सांगतोय, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट. काय? इकॉनॉमिकल वीकर सेक्शन. इकॉनॉमिकल वीकर सेक्शन सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट कोण बनवू शकतं? ओपन कॅटेगरीतले विद्यार्थी. बघा बेटा, लक्ष ठेवा, हे जे सर्टिफिकेट आहे ना, हे फक्त आणि फक्त कोणासाठी आहे? ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी बनलेलं आहे फक्त. ठीक आहे ना. म्हणजे जे ओपन मध्ये आहे आणि ज्यांचं 8 लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे, 8 लाखांपेक्षा इन्कम काय आहे? कमी आहे, तर अशा विद्यार्थ्यांचं इकॉनॉमिकल वीकर सेक्शन सर्टिफिकेट सुद्धा मिळतं बेटा. मग याचं कसं बनतं सर? याच्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली बेटा, जाऊन एकदा चेक करा की ईडब्ल्यूएस काय असतं, हे सर्टिफिकेट कसं बनतं, कशा प्रकारे आम्ही काढू शकतो, हे मी याच्याबद्दल एक जबरदस्त व्हिडिओ मी बनवलेला बेटा, तो एकदा बघून घ्या. तरी सांगून देतो की 8 लाखांपेक्षा उत्पन्न तुमचं कमी पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही महाराष्ट्रातलेच रहिवासी असले पाहिजे, तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला पाहिजे. तिसरी गोष्ट, तुमचं जर जे घर असेल, राहतं घर, त्याचं बांधकाम 1000 स्क्वेअर फूट पेक्षा कमी पाहिजे. म्हणजे तुमचा जो प्लॉट वगैरे असेल ना, बांधलेलं घर वगैरे असेल ना, त्याचं क्षेत्रफळ 1000 स्क्वेअर फूट पेक्षा कमी पाहिजे. चौथी गोष्ट, तुमचं जे शेत वगैरे आहे, शेत वगैरे तुमचं असेल समजा 5 एकर पेक्षा कमी शेत असलं पाहिजे. आणि 5वं महत्वाचा मुद्दा म्हणजे काय? 1967 1967 सालचा पुरावा, रहिवाशी दाखला तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागेल, तेव्हा तुमचं इकॉनॉमिकल वीकर सेक्शन सर्टिफिकेट बनणार आहे बेटा. ठीक आहे ना. तर यासाठी मी सेपरेट व्हिडिओ पण बनवलाय, त्यामुळे तुम्ही डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता. मी इथे सुद्धा तुम्हाला माहिती वगैरे सांगून दिलेली बेटा. हे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट ओपन जर तुम्ही असाल तर काढून घ्या बेटा. फीस तुम्हाला अर्धीच लागेल. जर 50,000 फीज असेल ना, 50,000 फीज असेल ना, तर तुम्हाला सुद्धा ओबीसी प्रमाणे 25,000च फी भरावं लागेल बेटा. येते लक्षात तुम्हाला? जर तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये असाल आणि तुमच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल, तुम्हाला फक्त 25,000च भरावं लागेल. येते का लक्षात तुम्हाला? ठीक आहे. तर हा तुमचा फायदा आहे बेटा, हा तुमचा फायदा आहे. ठीक आहे. चला, तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट बनवून घ्या. सर्टिफिकेट ऑफ हँडिकॅप.
जर काही विद्यार्थी तुम्ही अपंग असाल, ठीक आहे ना, अपंग असाल तर अपंगाची सर्टिफिकेट, अपंगत्व तुमचं किती आहे, किती % आहे, ते अपंगत्वाचं सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागेल. आता हे अपलोड करायचं का नाही करायचं, तर बघा केलं ना तुम्ही तर याचा एक स्पेशल कोटा असतो. म्हणजे तुम्हाला आहे ना गव्हर्नमेंट कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर याचा एक सेपरेट कोटा असतो बेटा हँडिकॅपचा, ठीक आहे ना. तर त्या ठिकाणी तुम्हाला जर ऍडमिशन मिळाली ना तर आनंदाची गोष्ट आहे, कारण गव्हर्नमेंट कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज असं म्हणतात तुम्ही. तर गव्हर्नमेंट कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्ही हँडिकॅपचं सर्टिफिकेट वगैरे टाकू शकता. असेल तर अपलोड करून द्या, नसेल तर राहू द्या. पुढे डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट. आता डोमेसाईल म्हणजे काय, की तुमचा जन्म नेमका कुठे झाला होता, महाराष्ट्रात झाला होता की नाही याचं सर्टिफिकेट. आता डोमेसाईल सर्टिफिकेट, डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी हे एकच सर्टिफिकेट असतं. मी काढलं होतं मागच्या वेळेस, मला 55 रुपये खर्च आला होता, 55 रुपीज मला लागले होते. नॅशनॅलिटी डोमेसाईल एका त्याच्यात निघून गेलं होतं माझं. एकाच सर्टिफिकेट मध्ये नॅशनॅलिटी पण होता, डोमेसाईल बी होता. बघा इच्छा असेल तर काढून घ्या, जास्त काही वेळ पैसे लागत नाही. नॅशनॅलिटी डोमेसाईल एकदम लगेच निघतं, ठीक आहे ना. आणि जर तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल मग आम्ही काय करायचं, तर तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट लागेल. मग जर तुमच्याकडे डोमेसाईल असेल तर बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. सर बर्थ सर्टिफिकेट बी नाही, मग आता तर तुमचं जे लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, लिव्हिंग सर्टिफिकेट त्याला सुद्धा तुम्ही डोमेसाईल म्हणून वापरू शकता. कारण बघा डोमेसाईल सर्टिफिकेट आपल्याला काय सांगतं की या मुलाचा जन्म नेमका कुठे झाला. आणि जर तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर लिहिलेलं असेल की या विद्यार्थ्याचा जन्म महाराष्ट्रातच झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये झालेला असेल, तर विषय क्लोज. नॅशनॅलिटीची तुम्हाला डोमेसाईलची तुम्हाला गरज पडणार नाही. नॅशनॅलिटी जर तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर नॅशनॅलिटी इंडियन लिहिलेलं असेल तर नॅशनॅलिटी सर्टिफिकेटची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही. मला असं म्हणायचं की डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी या सर्टिफिकेटच्या ऐवजी तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता, हे सुद्धा चालेल. वेळ असेल तर काढून घ्या डोमेसाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, नाही बी काढलं हे जिंदाबाद, हे जिंदाबाद. हे फक्त व्यवस्थित पाहिजे बरं भाऊ, तुमचं हे एकदम कडक पाहिजे, एकदम जबरदस्त पाहिजे, ठीक आहे. डन बेटा. चलो पुढे तुमचं आधार कार्डची फोटोकॉपी. मग आधार कार्ड तुमचं लागेल. मग सर आधार कार्डचं गरज आहे का सर, हो बेटा आधार कार्ड तुमचं स्कॉलरशिपच्या सेक्शनसाठी सुद्धा लागतं. तर आधार कार्ड मध्ये सर्व बघून घ्या की या डॉक्युमेंट्सवर, ऐका बेटा, या डॉक्युमेंट्सवर जे नाव आहे त्या नावाचं स्पेलिंग करेक्ट आहे किंवा नाही हे एकदा चेक करा. आणि हेच स्पेलिंग आपल्या आधार कार्डवर आहे का हे एकदा चेक करा. काही तफावत असेल, काही समजा इकडे तिकडे झालं असेल, डेट ऑफ बर्थ वेगळी झाली असेल, समजा काही पण प्रॉब्लेम वगैरे असेल ना, तर तुमच्या आधार कार्डला अपडेट करून घ्या बेटा. बऱ्याच जणांचे आधार कार्ड 5 वर्षापूर्वी, 8 वर्षापूर्वी, 9 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी काढले असेल तुम्ही, बरोबर ना, तर त्याला आता अपडेट करून घ्या. तुमचा फोटो अपडेट करून घ्या. इच्छा असेल तर अपडेट करून घ्या, पण हा जर नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक जर असेल ना तर लवकरात लवकर जा आणि अपडेट करून घ्या बेटा, कारण नंतर प्रॉब्लेम होतो बरं. स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना प्रॉब्लेम येतो, मी पहिले सांगतोय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपचा फॉर्म भरला जात नाही आणि त्यांना जे विद्यार्थ्यांचा फॉर्म भरला जात नाही अशा विद्यार्थ्यांना मग ओपनची फीस भरावी लागते कॉलेजला, खूप त्रास होतो भाऊ, ठीक आहे ना. त्यामुळे सांगतो बेटा आधार कार्ड मध्ये काही चेंजेस असेल तर आताच ते अपडेट करून घ्या, करेक्ट करून घ्या बेटा, ठीक आहे. नंतर बँक अकाउंट इन एनी नॅशनलाइज बँक. बँक अकाउंट उघडावं लागेल का सर आम्हाला, आमचं राहील का ते, हो बेटा तुमच्या आई वडिलांचं बँक अकाउंट चालणार नाही. पहिले सांगतोय तुम्हाला स्वतःच्या नावावर बँक अकाउंट ओपन करावं लागेल, ते सुद्धा नॅशनलाइज बँकेमध्ये. तुम्ही सर मग मी जनता बँकेत चालेल का, पीपल बँकेत चालेल का, आमच्या घरावर एक छोटीशी बँक आहे त्याच्यात चालेल का, अरे नाही ना बाप्पा, नाही चालणार. नॅशनलाइज बँक पाहिजे, म्हणजे SBI झाली, पंजाब नॅशनल झाली, बँक ऑफ बडोदा झाली, युनियन बँक झाली, बँक ऑफ महाराष्ट्र झाली, HDFC, असं जे पण काय भरपूर साऱ्या नॅशनलाइज बँक आहे. तुम्ही जर गुगलवर टाकलं ना लिस्ट ऑफ नॅशनलाइज बँक इन इंडिया तर तुम्हाला भेटून जाईल बेटा, एवढा काही विशेष नाहीये. पण लवकरात लवकर जाऊ, अजून याला वेळ आहे, पण उघडून घ्या. घरी बसले तुम्ही आता मस्त की आराम करताय ना, एकदम पद्धतशीर, खूप झाला ना आराम, ठीक आहे. ऍडमिशन प्रोसेस जवळपास 2 महिने चालेल भाऊ, 2 महिने तुम्हाला घरीच बसायचं अजून, ठीक आहे ना. येतं का लक्षात तुम्हाला, ऍडमिशन प्रोसेस जी आपली आहे ना ही अजून 2 महिने चालेल बेटा. 2 महिने तुम्हाला घरी बसायचंय. पण बघा बेटा तुम्ही आपला अभ्यास चालू करून द्या, कारण बरेचसे विद्यार्थी म्हणतात की डिप्लोमा कठीण आहे. एवढा कठीण नाही रे, अरे मी डिप्लोमाच्या 6च्या 6 सेमिस्टर टॉपर आहे. इंजिनिअरिंगला असताना मी युनिव्हर्सिटी टॉपर आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे बेटा मी. ते एवढा काही विशेष नाही रे, मला तर काही वाटत नाही भाऊ, आणि माझ्या विद्यार्थ्यांना बी काही वाटत नाही. बघा त्यासाठी तुम्ही आपलं एक काम करू शकता, आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. विनीत ट्युटोरियल्स नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, डाउनलोड करून घ्या बेटा. त्यावर डिप्लोमाचा M1 आहे, त्याच्यानंतर फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, इंग्लिश आहे, असे भरपूर सारे विषय मी त्या ठिकाणी टाकलेले आहे. त्याचा कोर्स आहे, एकदम कमी प्राइस आहे बेटा, एकदम कमी. सुरुवातीला पहिले तुम्ही डेमो लेक्चर बघा, जर माझं शिकवणं तुम्हाला आवडत असेल ना तरच तुम्ही कोर्स परचेस करा बेटा, नाही तर करायची गरज नाही. आणि हा माझे ऑनलाईन क्लासेस एकदा परचेस केल्यानंतर किती वेळा तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. घरी बसून बसून तुम्ही अभ्यास करू शकता. पूर्ण 100% 100% सिलेबस कव्हर केलेला बेटा.
जा एकदा फ्री डेमो लेक्चर बघा बेटा, कारण माझा कोर्स परचेस करून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आउट ऑफ मार्क काढलेले. मागच्या वेळेस 134 विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क होतं बेटा. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही कोर्स परचेस करू शकता. बेसिक फाउंडेशन कोर्स फक्त 10 रुपयाला बेटा, फक्त 10 रुपयाला तो परचेस करू शकता. तुमची बेसिक तयारी एकदम मस्त करून घ्या, ठीक आहे ना. 10-15 दिवसात तुम्ही एकदम बेसिक एकदम पक्का होऊन जाईल. म्हणजे डिप्लोमात तुम्ही एकदम सशक्त राहशाल बेटा. टेन्शन नाही राहणार तुम्हाला. डायरेक्ट म्हणजे एकदम सिलेबस एकदम तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल बेटा. माझा सांगण्याचा अर्थ हा आहे. आणि माझं शिकवणं कसं माहिती का, एकदम लहान भोळ्या बावळ्या पोराला पण समजून जाईल. इतक्या स्लो आणि इतक्या छान छान सुंदर सुंदर भाषेमध्ये शिकवलंय. प्रॉपर थेरी नोट्स मी अपलोड केलेला आहे, सर्व केलेलं आहे बेटा. जा एकदा बघा बेटा, एकदा ऍप्लिकेशन डाउनलोड करा, फ्री आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करणं फ्री आहे, डेमो लेक्चर पाहणं फ्री आहे. कोर्स परचेस करायचा असेल तर करा, नसेल तर जाऊ द्या. डेमो लेक्चर तर बघा, तोपर्यंत मस्तपैकी टाइमपास होऊन जाईल. चला पुढे. अकाउंट ओपन करायचं, बँक अकाउंट, नाही तर स्कॉलरशिप भेटणार नाही बरं. हा पुढे पासपोर्ट साईज फोटो. मग सर ते पासपोर्ट साईज फोटो माझ्या शाळेतले चालतील का? मी ते युनिफॉर्म वर काढले होते असे मस्त टाय वगैरे असा शर्ट बिर्ट. अरे नाही ना भाऊ, चांगले फोटो काढा तुमचे, कारण हाच फोटो तुमच्या डिप्लोमाचं जे फायनल मार्कशीट येईल ना बेटा, त्याच्यावर तुमचा हा फोटो असणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, 3 वर्षानंतर जे मार्कशीट येईल. त्यामुळे रिसेंटली आता मस्त जा, मस्त फोटो स्टुडिओमध्ये जा. असं नाही, एकदम छान सुंदर असा मस्त असा एकदम स्वीट असा फोटो तुम्ही क्लिक वगैरे करून घ्या. आणि हो बेटा, या फोटो तुम्हाला ऍटलीस्ट 8 ते 10 फोटो तरी लागेल बरं. ऍडमिशनला 4-5 लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही लायब्ररीला वगैरे जाशाल तर लायब्ररी कार्डला वगैरे लावण्यासाठी 5-6 फोटो लागतात बेटा. तर जवळपास तुमचे 12 ते 15 फोटो तुमच्याकडे असले पाहिजे, पासपोर्ट साईज फोटो, ठीक आहे. तर हे 14 डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करून ठेवा बेटा, ठीक आहे ना. येतं लक्ष तुम्हाला सर्वांना. चला, तर या संदर्भात बघा, आता ओपन वाल्यांना कोण लागेल, त्यांना फक्त SSC मार्कशीट लागतं, स्कूल आणि कॉलेजचं लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं. तुम्हाला सांगितलं लिव्हिंग सर्टिफिकेट कॉलेजमधून घेताना, स्कूलमधून घेताना कोणकोणत्या गोष्टी चेक करायच्या हे लक्षात ठेवा बेटा. पुढे गॅप सर्टिफिकेट असेल तर ठीक, नसेल तर जाऊ द्या. इन्कम सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट्स हे लागेल बेटा. ज्यांचं EWS असेल त्यांना लागेल. इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागेल बेटा. जर तुमचं उत्पन्न, तुमच्या वडिलांचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असेल, 8 लाखांपेक्षा कमी असेल बेटा, ठीक आहे ना. चला, सॉरी, 8 लाखांपेक्षा जर तुमचं कमी असेल ना बेटा, तर तुम्ही एक काम करू शकता बेटा, EWS सर्टिफिकेट काढून घ्या. त्याच्यानं तुम्हाला फायदा आहे बेटा. 50% फीज लागते फक्त, बस. हँडिकॅप असेल तर सर्टिफिकेट, डोमिसाईल तुम्हाला सांगितलं, डोमिसाईल नॅशनॅलिटीच्या ऐवजी तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा चालून जातं बॉस. आधार कार्ड, बाकी सर्व तेच बेटा. ओपन वाल्यांसाठी हे लागेल. वाटलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता, ठीक आहे. नंतर ओबीसी वाल्यांसाठी हे, ओबीसी वाल्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर हे मस्ट बेटा. नॉन क्रिमिलियर बनवायचं असेल तर पॅरेंटचं इन्कम सर्टिफिकेट लागतं, म्हणजे लागतंच. आलं का लक्षात? ठीक आहे, चलो. तर बाकी सर्व सेम आहे बेटा. मी सर्व डॉक्युमेंट्स 1 by 1 तुम्हाला एक्सप्लेन केलेले बेटा, ठीक आहे ना. आणि हा याच्यामध्ये TFWS नावाचा एक ऑप्शन आहे, त्याच्यावर सुद्धा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. TFWS म्हणजे काय? ट्युशन फी वेव्हिअर स्कीम. या TFWS मध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ट्युशन फी डायरेक्ट माफ होते, माफ, ठीक आहे ना. मग ही काय स्कीम आहे, याच्यासाठी काय काय लागतं? काही नाही, फक्त पॅरेंटचं आपलं इन्कम सर्टिफिकेट लागतं, बस, बाकी काहीच लागत नाही बेटा, ठीक आहे ना. डिटेल व्हिडिओ पाहायचा, डिस्क्रिप्शन मध्ये भरपूर सारे व्हिडिओ मी बनवलेला आहे. डिप्लोमा घेताय, मग का घेताय, कसा घेताय, सर्व डिप्लोमा बद्दल. अरे आपलं चॅनल डिप्लोमाचं होतं यार, 8 वर्ष आले डिप्लोमाला शिकवतोय. एवढे सारे टॉपर आपल्या कॉलेजचे. जर तुम्ही जळगावचे असेल तर यावर विनीत ट्युटोरियल भेटायला तरी या. क्लास लावा नका लावा तो नंतरचा विषय, ॲटलीस्ट भेटायला तरी या, ठीक आहे ना. काउन्सिलिंग आपली फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याच्याबद्दल आपण पैसे वगैरे घेत नाही काउन्सिलिंगचे, ठीक आहे ना. चला, तर SC/ST वाल्यांसाठी हे लागेल. SC/ST वाल्यांना फक्त नॉन क्रिमिलियर लागत नाही, बाकी सर्व डॉक्युमेंट तेच आहे. आणि मग नंतर मग VJNT, SBC, EBC वाल्यांसाठी हे लागतं आपलं, ठीक आहे. चला, तर अशा पद्धतीने बेटा हे सर्व डॉक्युमेंट्स आहे. तुम्ही याचे स्क्रीनशॉट वगैरे सर्वांनी घेतले असेल व्हिडिओमध्ये, ठीक आहे ना. हो, आणि हो बेटा, अभ्यास प्रॉपर करा. बघा, डिप्लोमा एवढं सुद्धा कठीण नाहीये जेवढं विद्यार्थी याला समजतात. कारण बघा, बरेचसे जण म्हणतात ना, डिप्लोमाला 3 बॅक लागले सर, 4 बॅक लागले भाऊ, 3 बॅक लागले भाऊ, मी तो YD पडला भाऊ. तर अशी वेळ तुमच्यावर यायला नको. यासाठी आता सुट्यांमध्येच आपलं बेसिक पक्क करून घ्या. त्यासाठी बेसिक फाउंडेशन आपली बॅच आहे. बेसिक फाउंडेशनचा कोर्स आहे, 10 रुपयाचा आहे, एकदम मस्त आहे, स्वस्त आहे. ऍप्लिकेशनवर आहे, विनीत ट्युटोरियल्सवर जा, डाउनलोड करा. ऍप्लिकेशन कसं वापरता काय सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल बेटा. एकदा ऍप्लिकेशन डाउनलोड करून वेगवेगळे आपले कोर्सेस नक्की चेकआउट करा बेटा, ठीक आहे ना. चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. कारण बघा, डिप्लोमाची ऍडमिशनची संपूर्ण प्रोसेस आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. त्या ठिकाणी ऍडमिशन फॉर्म कसा भरायचा, काय भरायचं, सर्व डिटेल एकदम A to Z प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे बेटा, ठीक आहे ना. नंतर डिप्लोमाची ऍडमिशन प्रोसिजर नेमकी कशी असते,
सर्व तुम्हाला मिळून जाईल आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आता सबस्क्राईब करून घ्या आपल्या युट्यूब चॅनल विनीत सरला, आणि त्यासोबतच विनीत ट्युटोरियल्स अजून आपलं एक युट्यूब चॅनल आहे, त्याला सुद्धा सबस्क्राईब करा. त्यावर डिप्लोमाचे भरपूर सारे लेक्चर्स मी अपलोड केलेले आहेत. ठीक आहे ना. ऍप्लिकेशन पण डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.